नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या फायनल अकाउंटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट पॉइंट आणि त्याचा अर्थ आणि त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दामध्ये स्पष्ट करून सांगणार आहे. चला तर मग. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या ऑडिओमध्ये आपण जनरल ॲडजस्टमेंट, हिडन ॲडजस्टमेंटचा अभ्यास केला आहे. फॉर्मॅटचा अभ्यास झालेला आहे आपला. तर तुम्ही सुद्धा भरपूर प्रॅक्टिस करत असाल आणि करत राहा. जर प्रॅक्टिस करत राहिले तर आपल्याला फायनल अकाउंटची उदाहरणं सोडवणे काय होईल, खूपच सोपे जाईल. 11वीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 11वीची फायनल अकाउंटची सगळं चॅप्टर तुम्ही पूर्णपणे सोडवा. त्याचा 100% उपयोग तुम्हाला होणार आहे. अजूनही पण तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा त्याची. आपल्याला वेळ मिळाला की तुम्हाला ते 11वीचं सोडवायचं आहे. अभ्यास कमीच आहे किती केला तरी, म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करतोय. त्यामध्ये आपल्याला पान नंबर 22 वरती इम्पॉर्टंट पॉईंट्स असं आपल्याला एक पॉईंट दिलेले आहेत. जवळजवळ 14 पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर या 14 पॉईंटचा आता तुम्हाला मी एक वाचतो आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देतोय. तर तुम्ही त्याचा अर्थ हे सगळं ऐकून झाल्यानंतर एकेकाचा अर्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. मी तुम्हाला आता या वाचणार आहे, अर्थ सांगणार आहे मराठीतून आणि ते स्पष्टीकरणही देणार आहे. ओके, चला. Each atom from trial balance will be included only once in the final account. म्हणजे ट्रायल बॅलन्स मधला प्रत्येक ॲटमची फक्त एकदाच नोंद ही फायनल अकाउंट मध्ये केली जाते. That is either in trading or in profit and loss account or in balance sheet or in working section. म्हणजे तुमची नोंद एकदाच होते. कुठे कुठे होते? एक ट्रेडिंग अकाउंटला होईल, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होईल, किंवा बॅलन्स शीटला होईल, किंवा तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी वर्किंग सेक्शनमध्ये तरी होईल, पण एकदाच होईल. पहिला पॉईंटचा अर्थ कळाला? ओके. दुसरा पॉईंट पहा आता. ईच ॲडजस्टमेंट हॅज टू इफेक्ट्स फॉर द सिमिलर अमाऊंट. इथं इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला काय सांगतोय की आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत, म्हणजे 22 आणि खालच्या 7 पाहिल्या आपण, त्याच्यापैकी ज्या उदाहरणामध्ये येतील त्या ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होणार? प्रत्येकी 2 इफेक्ट्स, 2 इफेक्ट्स होणार. 11वीला हे पाहिलेलं आहे, परत आपण पाहत आहोत. तर आता या वाक्याचा अर्थ समजला. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट समान रकमेचेच होतात. ओके, सिमिलर अमाऊंट. तिसरी पाहता, डेबिट balances of trial balance will appear on the debit side of trading account or profit and loss account or on the asset side of the balance sheet. बघा, मागच्या वर्षी तुम्हाला मी बोललो होतो की तुम्हाला ही आयडिया देतो, पुस्तकामध्ये कुठे लिहिलेली नाहीये, पण आता या वर्षीच्या नवीन पुस्तकामध्ये बरोबर या पॉईंट लिहून आलेला आहे. पहा काय सांगितलं त्यांनी. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे बॅलन्सेस कोठे कोठे जातात, कोठे कोठे लिहावे लागतात? एक, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा 11वीला घेतलंय की नाही आपण, आठवते का बघा तुम्हाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तुम्हाला फळ्यावरती मी तिन्ही अकाउंट काढून दाखवले होते सिम्पलमध्ये. टी मध्ये टी अक्षर काढलं तयार केले होते आणि तुम्हाला ते बाणानं दाखवलं होतं करून. म्हणजे ट्रायल बॅलन्सचे ॲटम डेबिट बॅलन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड आणि बॅलन्स शीटची मात्र असेट साईड, म्हणजे राईट बाजू, राईट साईड. ओके, अशा प्रकारे इफेक्ट हा जातो. तर 3 नंबरची ॲडजस्टमेंट कळाली. 4 नंबर पाहता, कम्प्लिटली उलटी. क्रेडिट balances of trial balance will be appear on the credit side of the trading account or profit and loss account or capital account or on the liability side of the balance sheet. म्हणजे आता सेम परत तसंच आहे. मग ट्रायल बॅलन्सचे क्रेडिट बॅलन्सेस जेवढे दिलेले आहेत त्याचे कुठे कुठे जातात? एक, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड होणार किंवा लेस होणार. त्यानंतर बॅलन्स किंवा मग कॅपिटलमध्ये नाही झालं तर त्याच साईडला कुठेतरी खालच्या ओळीला आपण लिहावे लागणार. म्हणजे अशा प्रकारे क्रेडिट बॅलन्स कुठे जातात? म्हणजे एखादा उदाहरण सोडताना कधी कधी तुम्हाला सांगतो नवीन ॲटम येतो आणि मग कधी कधी अर्थ कळत नाही, आता कुठं लिहू, तर तिथं हे लॉजिक थोडंसं वापरायचं आहे. तर लॉजिकमध्ये मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की काय कुठे जातात. हेच तुम्ही आता 11वीच्या वही काढा, त्यात ते लिहून दिलेलं आहे मी वहीमध्ये, नोट समासामध्ये. सेम नोट ही पॉईंट तोच आहे. बघा 11वीला दिला, पुस्तकात नव्हता 11वीच्या, म्हणजे आतापर्यंतच्या 12वीच्या पुस्तकात नव्हता तो, ह्या नवीन पुस्तकात तो आलेला आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स हा पॉईंट याच्यामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणून इथं आपल्याला पॉईंट आता दिसतोय. चला
नंबरची ऍडजस्टमेंट पहा. इफ सॅलरीज अँड वेजेस आर गिव्हन ॲज सेपरेट ॲटम, म्हणजे समजा ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी वेजेस हे सेपरेट ॲटम दिलेले आहेत. वेजेस आर शोन ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. मग आपण वेजेस घेणार आणि कुठं लिहिणार, फॉर्मॅट प्रमाणे सुद्धा पाहिलेले आपण. मी तुम्हाला तिथं पण एक्सप्लेन केलंय कुठं कुठं डेबिटला वेजेस कोणते येतात. तर वेजेस असेल तर तुम्ही तिथे दाखवायचे, वेजेस अँड सॅलरी असेल ते तिथं दाखवायचे. पण नुसतं सॅलरी आलं तर पीएलच्या डेबिटला जायचं, आणि सॅलरी अँड वेजेस जर आलं तर सॅलरी शब्द आधी आला की नाही म्हणून परत पीएलच्या डेबिटला जायचे. तेच 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. तर आता तुम्ही ही ॲडजस्टमेंट मी जी सांगितली आता तोंडी, ही सुद्धा तुम्हाला 11वीला मी लिहून दिलेली असेल. नसेल तर आता पूर्ण सांगितलेली आहे, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वहीमध्ये लिहून काढा. 6 नंबर पाहता. 6 नंबर, इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन्स ओनली ट्रेड एक्सपेन्सेस, म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेस हा एकमेव आयटम ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असेल तर काय म्हणताय पहा, द आयटम विल बी शोन ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे फक्त ट्रेड एक्सपेन्सेसच आहे. आता मी बघा तुम्हाला आपला फॉर्मॅट पाहत होतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यावेळेस सुद्धा हा पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. आता परत इथे एकदा करणार की फक्त जर ट्रेड एक्सपेन्सेस असतील, इतर कोणतेही एक्सपेन्सेस नसतील. कोणते कोणते नसतील, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलॅनियस एक्सपेन्सेस, हे ॲटम एक्सपेन्सेसचे नसतील, एकमेव ट्रेड एक्सपेन्सेस असेल तर तो ॲटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आहे, शो करायचा आहे. ओके. आणि पुढचं वाक्य पहा इथे दिलेले त्यांनी, ट्रेड एक्सपेन्सेस ॲट द ॲटम विल बी शोन ऑन द डेबिट साइड. मग एकटाच असेल तर पीएलच्या डेबिटला दाखवा. इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन्स ट्रेड एक्सपेन्सेस and also other item like sundry expenses, office expenses, general expenses, miscellaneous expenses, असे एक्सपेन्सेसचे आयटम जर असतील तर काय करायचं आहे, ट्रेड एक्सपेन्सेस हा आयटम शोन ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं दाखवायचं आहे, डेबिट साइडला दाखवायचं आहे. while the other items of expenses are shown on the debit side of प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे हे अशा प्रकारचे सन्ड्री, ऑफिस एक्सपेन्सेस जर आयटम आलेले असतील तर ते मात्र पीएलच्या डेबिटला दाखवायचे. त्यावेळेस ट्रेडिंग एक्सपेन्सेस कुठं दाखवायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पण ह्यापैकी कोणता एक्सपेन्सेस आयटम नसेल तर ट्रेडिंग एक्सपेन्सेस कुठं दाखवायचा, पीएलच्या डेबिटला. राहील लक्षात, तुमच्या शब्दात वहीमध्ये लिहून काढा. 7वं पाहता. The adjustment for bad debts and provision for bad and doubtful debts should be effected. म्हणजे तुम्हाला आता बॅड डेब्टची ॲडजस्टमेंट आणि प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्टची ॲडजस्टमेंट आणि डाऊटफुल डेब्ट्स याची ॲडजस्टमेंट, त्याचे इफेक्ट कसे होतात पाहता. आफ्टर अदर ॲडजस्टमेंट फॉर डेटर्स आर गिव्हन इफेक्ट. आणि म्हणजे डेटर्सवरची जे ॲडजस्टमेंटचे अगोदरचे इफेक्ट देऊन घ्यायचेत आणि मग बॅड डेब्ट्सचे, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्टचे, RDDचे द्यायचे. Such adjustment can be unrecorded सेल्स, ड्रॉइंग इन्क्लूड इन डेटर्स, ड्रॉइंग ट्रीटेड ॲज सेल्स. म्हणजे कधी कधी आपले हे पाहिलेले आहेत अनरेकॉर्डेड सेल्स वगैरे, आपण ॲडजस्टमेंट पाहिली आहे. तर त्या ॲडजस्टमेंटमध्ये अनरेकॉर्डेड सेल्स असतील तर ते पहिल्यांदा काय करा, मी तुम्हाला सांगितले, मी त्या कालच्या ऑडिओमध्ये म्हणजे परवाच्या ऑडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की क्रम कसा आहे डेटर्समधून अमाऊंट लेस करायचा. पहिल्यांदा अनरेकॉर्डेड सेल्स, नंतर बॅड डेब्ट्स, नंतर त्याच्यावर शिल्लक राहिलेल्या रकमेवरती RDD, नंतर त्यातून शिल्लक राहिलेल्या रकमेवरती रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. या क्रमानं काल त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं वहीत क्रम लिहून काढा, आत्ताही सांगितलं आहे. आता परत वहीमध्ये नसन लिहिलं तर लिहून काढा आणि त्याप्रमाणे मग काय करायचं आहे, इफेक्ट द्यायचे. ही झाली 7 नंबरची ॲडजस्टमेंट, समजली. 8 नंबर पाहता, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता तीच आली आहे बाई इथं परत डिस्काउंट ऑन डेटरची. शुड बी गिव्हन इफेक्ट आफ्टर द ॲडजस्टमेंट फॉर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. म्हणजे बघा, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटरची ॲडजस्टमेंट कधी सोडवायची आहे, कशाच्या नंतर, इफेक्ट आफ्टर द ॲडजस्टमेंट. म्हणजे कोणत्या ॲडजस्टमेंट नंतर सोडवायची, बॅड डेब्टची ॲडजस्टमेंट आणि प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स अँड डाऊटफुलची ॲडजस्टमेंट. म्हणजे बॅड डेब्ट्स, RDDD हे सगळे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर मग डिस्काउंट ऑन डेटर्स घ्यायचे. राहील लक्षात, हेच 8व्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. 9 नंबर पाहता, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर शुड बी गिव्हन इफेक्ट. म्हणजे आता जसं डेटर्सवरती हे डिस्काउंट असतो तसं क्रेडिटरवर सुद्धा डिस्काउंट असतो आणि त्याचाही इफेक्ट तसंच आहे. पहिल्यांदा क्रेडिटर्सवरचे इतर इफेक्ट वगैरे काय ॲडजस्टमेंट त्या सोडून घ्यायच्या. म्हणजे आता क्रेडिटर्सवरती कोणती ॲडजस्टमेंट असते, अनरेकॉर्डेड परचेस,
तर ती अगोदर सोडून घ्या. नंतर शिल्लक राहिलेल्या रकमेवरती डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स कॅल्क्युलेट करा आणि मग त्याची ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी सोडवा किंवा लिहा, त्याचे इफेक्ट द्या. बघा 9 नंबरचे लगेच अर्थ तुम्ही लिहून काढायचा आहे. 10 नंबर पाहता, हिडन or self-explanatory adjustment are to be given effect even if there is no special instruction in the problem in this respect. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, हिडन, हिडन म्हणजे गुप्त किंवा त्याला आपण काय म्हणतो न दिसणारी, हिडन. तर छुपी, छुपी ॲडजस्टमेंट. तर सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणजे आपण काय करायचं, ती ॲडजस्टमेंट काय करायची आहे, त्याचे इफेक्ट द्यायचे आणि आपण स्वतः त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचे. सेल्फ एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट आर टू बी गिव्हन इफेक्ट म्हणजे आपल्याला ती समजून घ्यायचं. नो स्पेशल इन्स्ट्रक्शन म्हणजे कधी कधी आपल्याला समजा मगच सांगितलं तुम्हाला 10% बँक लोन, काहीच सांगणार नाही तुम्हाला, आपण सोडवायची ती. म्हणजे बँकेच्या त्या अमाऊंट आहे 1 लाख रुपये, त्याच्यावर 10% काढायचा आहे, तो इंटरेस्ट वर्षभराचा देऊन टाकायचा. आलं लक्षात. पहिल्या दिवशी घेतलेला असेल तर वर्षभरात द्यायचा, नसन डेट माहिती तर 6 महिन्याचं द्यायचं, 6 months. ओके. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की या हिडन ॲडजस्टमेंट आपण ज्या 7 पाहिल्या, त्या 7 ॲडजस्टमेंट काही आपल्याला ते सांगणार नाही, आपण स्वतःहून त्या काय करायच्या आहेत, सोडवायच्या आहेत आणि न सांगता त्याचे 2 इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचे. म्हणून तिथे बघा सांगितले, त्यांनी काय सांगितलंय, हिडन ऑर सेल्फ एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट आर टू बी गिव्हन इफेक्ट इव्हन इफ देअर इज अ नो स्पेशल इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची खास सूचना देणार नाही इन द प्रॉब्लेम इन धिस रिस्पेक्ट म्हणजे या संदर्भातल्या उदाहरणामध्ये तुम्हाला या संदर्भातली कोणतीही स्पेशल इन्स्ट्रक्शन दिली जाणार नाही. तुम्ही स्वतःच्या मनानं ते 10% बँक लोन, याचा अर्थ हिडन ॲडजस्टमेंट ही आपण काय करायची आहे, सोडवायची आहे. म्हणजे खाली ज्या उदाहरणाच्या खाली ॲडजस्टमेंट असतात त्या सांगितलेल्या असतात सोडवायला, पण ही मात्र सांगितलेली नसते, ही तुमच्या मनानं सोडवायची. 10 नंबरचा अर्थ. 11 नंबर पाहता, क्लोजिंग स्टॉक शुड बी टेकन ॲट अ कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. म्हणजे आता आपण क्लोजिंग स्टॉकची तर आपल्याला माहित आहे 2 प्राइसेस आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात, कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. तर त्याच्यापैकी विच एव्हर इज लेस, जी कमी असेल ती कॉस्ट त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि 2 ठिकाणी त्याचे इफेक्ट द्यायचे. ॲडजस्टमेंट आपण 22 मध्ये पाहिल्यात, त्यात ही ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक. ओके. जी कमी असेल ती घ्यायची. पण समजा एकच अमाऊंट दिलेली आहे, मग आता कमी कोणती, तर आपल्याला कमी नाहीच, म्हणजे तुलना करायला दुसरी अमाऊंट नाहीच आहे, त्यामुळे तीच अमाऊंट घ्यायची आणि इफेक्ट द्यायचा. आले लक्षात. ठीक आहे. आता आपण जाऊया 12 नंबरकडे. इफ अ मॅनेजर ऑर अ पार्टनर इज अलाउड कमिशन ॲट अ सर्टन पर्सेंटेज ऑन नेट प्रॉफिट म्हणजे समजा एखादा मॅनेजर पार्टनरशिप फर्ममध्ये आपण नेमला, तर त्याला कमिशन अलाउड केलं पार्टनरने, तर ते एका पर्सेंटेजमध्ये नेट प्रॉफिटवरती आपण कॅल्क्युलेट करायचे. ते सांगतील त्याप्रमाणे करायचे. म्हणजे नेट प्रॉफिटवर सांगतील, नेट सेल्सवर सांगतील. हे आपण मागच्या 4 उदाहरणं सोडवली ना आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिपमध्ये, त्यात आपल्याला हा कमिशन पॉईंट येऊन गेलेला आहे. तर त्याच्यावर आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, तिथे सुद्धा नोट काढलेलं आहे. अगदी त्याप्रमाणेच इथं नोट काढायची आणि त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे मॅनेजरला जर कमिशन अलाउड केलेलं असेल तर ते नेट प्रॉफिटच्या प्रमाणामध्ये द्यायचे. सच कमिशन शुड बी कॅल्क्युलेटेड इन द फॉलोइंग मॅनर डिपेंडिंग अपॉन हाऊ द कमिशन इज कोटेड. आणि मग ते कमिशन खालील पद्धतीप्रमाणे काय करायचं आहे, शोधायचं. तर तुम्हाला मी ऑलरेडी त्या पहिल्या 4 उदाहरणं शोधून दाखवलेले. 10,000 आहे, त्याच्यावरती समजा 3% कमिशन आहे, 10,000 गुणिले 300 100 राहील लक्षात. नेट सेल्सवरती काढलेले आपण तिथं आपल्याला नेट सेल्स सांगतील, नेट प्रॉफिटवर सांगतील, ग्रॉस प्रॉफिटवर सांगतील, ज्याच्यावर सांगतील त्याच्यावर काढायचं. आपल्याला काय नाही, ती अमाऊंट घ्यायची, कॅल्क्युलेशन करायचं. मग तिथे तुम्हाला जे दिलेले तेच इथे दिलेले पहा. आता ए पॉईंट, इफ इट इज ऑन नेट प्रॉफिट बिफोर चार्जिंग सच कमिशन. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं पहिल्यांदा, 10,000 अमाऊंट आहे नेट सेलची किंवा नेट प्रॉफिटची, तर 10,000 गुणिले तुम्हाला रेट किती दिला 3%, मग त्याला काय करा 3/100 लगेच गुणाकार करा. इथं पण तेच दिलेलं आहे, थोडंसं सूत्र थोरपणे मांडले, रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय 100. तर आपलं पण तेच आहे, नेट प्रॉफिट घेतो आपण, त्याला गुणिले रेट ऑफ कमिशन 3% आणि छेद काय करतो 100, म्हणजे तेच लिहितो आपण. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. तेच आपण आत्तापूर्वी 11वीला पाहिले आणि आत्ताही तुम्हाला मी मागच्या ऑडिओमध्ये सांगितले. बी पॉईंट पहा, इफ इट इज नॉट नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग सच अ कमिशन. समजा इथं रेट ऑफ कमिशन त्या ठिकाणी दिलेला नसेल, काय म्हटले, इफ इट इज ऑन
नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग सच कमिशन. जर म्हणजे कमिशन मधून तुम्हाला ती अमाऊंट दिलेली असेल तर कसं शोधायचं त्याने त्याचं दाखवलेलं आहे. मग इथे रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट प्लस डिवायडेड बाय 100 प्लस रेट ऑफ कमिशन. तर अशा प्रकारे तुम्हाला नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग कमिशन वरती काढायचं आहे. म्हणजे दोन प्रकारचं कमिशनचं कॅल्क्युलेशन आहे, एक लक्षात घ्या. एक आपण जे तुम्हाला शिकवलंय ते डायरेक्ट अमाऊंट वरती घ्यायचं, अमाऊंट गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100. पण कधी कधी ते काय करतात कॅल्क्युलेशन करताना, कमिशन काढण्याच्या पूर्वी किंवा कमिशन काढल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी नेट प्रॉफिट चार्ज करायचे. म्हणजे तो नेट प्रॉफिट त्या ठिकाणी आपल्याला सेपरेट दिसला पाहिजे आणि अमाऊंट कमिशनची दिसली पाहिजे सेपरेट. तर ते कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याचं सूत्र इथे दिलेलं आहे बघा. त्यांनी सेम सूत्र आहे, फक्त त्या ठिकाणी खालच्या आपण जे 100 लिहितो ना त्याच्यामध्ये रेट ऑफ कमिशन पुन्हा ॲड करायचं आहे. म्हणजे वरती आहे रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय 100 प्लस रेट ऑफ कमिशन. ओके, म्हणजे वरच्या सूत्रामध्ये थोडासा बदल झाला आहे, फक्त अंशस्थानी छेदस्थानी की रेट ऑफ कमिशन त्या ठिकाणी ॲड करायचे. मग आपल्याला कमिशन बाजूला एक सेपरेट अमाऊंट येईल आणि नेट प्रॉफिट एका बाजूला येईल. म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये कमिशन इन्क्लूड नसेल. आलं लक्षात. चला 13 नंबर पाहूया आपण आता. When the date of drawing are not given, interest on drawing should be calculated on average basis of for 6 months. म्हणजे तुम्हाला आता सांगितले व्हेन द डेट ऑफ ड्रॉइंग आर नॉट गिवन, म्हणजे समजा ड्रॉइंगची डेट दिलेली नसेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन ॲव्हरेज बेसिस. आणि मग तुम्ही काय करा, त्याच्यावरचा इंटरेस्ट हा सरासरी पद्धतीने शोधा आणि त्यासाठी आपण काय घेत असतो, 6 महिन्याचं घेत असतो आणि फॉर 6 मंथ सेम दिलेले त्यांनी कॅल्क्युलेट. ड्रॉइंग काढायचं असेल तर आपण काय करतो, मग संबंधित अमाऊंट 10,000 गुणिले 5/100 5% असेल तर आणि गुणिले 6 महिने 6/12. तेच सूत्र या ठिकाणी दिले. ड्रॉइंगच्या जागी 10,000 टाका, 5% तर रेटच्या जागेवर 5 येईल 5/100 आणि 6 महिने ॲव्हरेज घ्यायचं 6/12, कारण 12 महिन्यापैकी 6 महिन्याचा इंटरेस्ट घ्यायचा आहे. आणि म्हणून सूत्र काय झालं तयार इथं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बरोबर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज इक्वल टू ड्रॉइंग इंटू रेट डिवायडेड बाय 100 इंटू 6/12. ओके, चला 13 नंबर झाली. तुमच्या शब्दात परत मराठीत लिहून काढा. 14 नंबर शेवटची ॲडजस्टमेंट आहे. इफ अ पार्टनर इंट्रोड्यूस कॅपिटल इन द मिडल ऑफ अकाउंटिंग इयर. समजा अकाउंटिंग इयर म्हणजे वर्षाच्या आधीमध्ये कधीतरी पार्टनर्सने आणखीन कॅपिटल आणलं तर काय, देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन प्रोपोर्शनेट टाइम पिरियड ओनली. मग आता इथे सुद्धा आपण हे उदाहरण मागच्या 4 उदाहरणात ही ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. इंट्रोडक्शन इन पार्टनरशिप मध्ये जे उदाहरणं पाहिले की 4 तिथे आपण सोडवलेली आहे ॲडजस्टमेंट. कारण दोनदा त्यांनी बघा एका उदाहरणामध्ये परत ॲडिशनल कॅपिटल आणलेलं आहे. तर आपण काय केलं, ओपनिंग पासून जे होतं त्याच्यावर वर्षभराचं काढलं. इथे त्यांनी तेच सांगितलंय वर्षभराचं काढा आणि मध्येच आणला असेल तर प्रोपोर्शनेटली टाइम पिरियड घ्या. म्हणजेच मग आता इथं पिरियड काय घेणार आहे, तिथं ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं, दिस कम्प्लिशन इज नॉट एक्सपेक्टेड ॲट अ इयर स्टँडर्ड 12 लेव्हल. इथे तुम्हाला 12वीच्या वर्गामध्ये हे एक्सपेक्टेड इथे तुम्हाला ही कम्प्लिशन करण्याची एक्सपेक्टेड केलेलं त्यांनी नाही आहे. म्हणून प्रोपोर्शनेट टाइम घ्यायचा. म्हणजे वरती कसं आपण 6 महिने घेतला अगदी त्याचप्रमाणे घ्यायचं आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं आणि मग आपलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्या ठिकाणी काय होईल, बरोबर येईल. तर अशा प्रकारे 22 पान नंबरवरचे पर्यंत जे 14 मुद्दे आहेत ते आपले आता या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणून संपलेले आहेत. सर्वांचा थोडक्यात मराठी अर्थ तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहून काढा आणि विद्यार्थी मित्रांनो, माझ्या व्हिडिओच्या शेवटी 20 सेकंदामध्ये अकाउंट या विषयाची इथून मागील व्हिडिओंची लिस्ट देण्यात आलेली आहे. त्यावरनं सुद्धा आपण मागील व्हिडिओ पाहू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेलच्या चित्रावर बटनावरती क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा की ज्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओ सहजतेने पाहू शकता. थँक्यू. ज्या विद्यार्थ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे सेटिंग केली असेल
आणि त्यांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झाली असेल, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा सेटिंग करण्याची आवश्यकता नाही. सेटिंग फक्त एकदाच करावी लागते. पुन्हा त्यामध्ये बदल करण्याची सुद्धा गरज नाही. परंतु ज्यांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत नाही त्यांनी मात्र सेटिंग करून घेणे आवश्यक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला आहे पहिला अकाउंट सोडवताना लक्षात घ्यावयाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितलेले आहेत. त्याच्यात छानपैकी नोट्स तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वहीमध्ये लिहून काढा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी अकाउंट FA फायनल अकाउंट, हा टॉपिकचं नाव आहे. ट्रीटमेंट ऑफ इम्पॉर्टंट ॲटम्स आणि स्टेप्स फॉर सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स. तर हा व्हिडिओ आपण पुढील वेळेस पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. Thanks for watching my video.